बाबा सूर्य बाबा वरनं हाय करायलायस कसं तिच्या डोळ्यात लाईट मारलास. काही दिवस झाला आपलं बोलणंच झालं नाही ना. काय मास्तरीन पाहिजे असायचे रे संघ, त्याच्यामुळे तुझ्याकडे लक्षच जायचं नाही आमचं. मास्तरीन माहिती आमच्या कसं असते माहिती आहे का नाही तुला. बाड 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 FM रेडिओ चालू. त्यांची बडबड चालू झाल्यावर कोणाकडे लक्ष जात नाही. आज कसं एकटाच आहे मी, त्याच्यामुळे तुझ्याकडे लक्ष गेलं. आता कसं वाटतंय, मस्त गार गार वाटतंय एकटं एकटं. गाणी बंद करतो बाबा. गाणी ऐकून आणि मास्तरीन म्हणजे आठवणी यायला लागल्या. गाणी बी नको, रंग बी नको, सण बी नको आणि वार बी नको, काय नको. आपल्याला गप गार आपलं कामाला जावं आहे का नाही. शाळेत जातो, पडदिशी बघतो काय म्हणतात फुल वगैरे, कामाधंद्याला लागतो. लई आठवण केली की त्रास होतो रे. आपलं माणूस आपल्या संग नसलं की यरबाडल्यावानी होते रे सूर्या बाबा. काय बोलतोय, काय करतोय, कसं वागतोय काय कळत नाही. पण आज भारी वाटलं बरं का तुझ्या संग लई दिवसांनी बोलून. मला रोज वाटतं मास्तरीन बाई आज भेटाव्यात, भांडणं मिटावी, त्यासनी घराकडे घेऊन जावं. ते म्हणतात ना, ज्या गोष्टीचा आपण सारखा विचार करतोय ती गोष्ट घडते आपल्या आयुष्यात. पण आमच्या आयुष्यात काही घडणं झालंय. आता रोजच विचार करतोय की मी मास्तरीन बाई यावेत आणि भेटावेत, काय होईना. असू दे, पण मी बी मास्तरीन बाईंचाच विद्यार्थी आहे, त्यांच्यावानीच हट्टी आहे मी बी. त्यांची आठवण काढायचं मी काय थांबणार नाही, त्यांच्या नावाचा जप करायचं मी काय सोडणार नाही. बघूया कोण दमते आहे का नाही. हो मास्तरीन बाईन महा, मास्तरीन बाईन महा, मास्तरीन बाईन महा, मास्तरीन बाईन महा. चालू ठेवाय अजून बस. कसली संधी, कुठली संधी, आणि तू कोण ग मला संधी देणारी. तुम्ही आमच्याशी लग्न केलं असतं तर आमचं स्वप्न पूर्ण झालं असतं, सुख आणि संसार केला असता की आपण. पण आमचं सुख काही सुनबाईंना बघवलं नाही, म्हणून ऐन लग्नात त्यांनी हा मोठा राडा केला. पण आता बघा देवानं त्यांच्या बरोबर काय केलंय ते. देवानी नाही भुवनेश्वरी, देवानं नाही. ही सैतानी करणी तुझी आहे भुवनेश्वरी. तुझ्यामुळे अक्षरा घराबाहेर गेली आहे. पण तू हे जगासमोर कबूल नाही करणार. पण तुझ्यात हिंमत नाही आहे जगासमोर आपलं खरं रूप दाखवायची. बघितलं ना होळीच्या पूजेत काय केलंस ते. हेच करतेस तू, हेच. जगाला दाखवायचं वेगळं, आत वागायचं वेगळं. पण भुवनेश्वरी एक दिवस येईल जेव्हा जगासमोर तुझा खरा चेहरा येईन. मी आणेन तो. मी तुला या घराच्या बाहेर काढेन, तुझ्या हाताला धरून. काढलं होतं की तुम्ही आम्हाला घराबाहेर, अगदी हाताला धरून घराबाहेर काढलं होतं. आता तुला या घरात स्थान नाही. आता माझ्या घरात तुझी जागा नाही. झालं काय, आलोच की परत आम्ही या घरात. कुठल्या भ्रमात राहू नकोस तू. या छोट्या छोट्या लढाया तू जिंकतेस. युद्ध अजून बाकी आहे. अहो थांबा थांबा मोठे मालक, कुठं चाललात. मला तुझ्याशी बोलायची इच्छा नसते हे तुला माहिती नाही का. ते ठाव आहे आम्हाला, तुम्हाला आमच्याशी कधीच बोलायचं नसतं. जरा 2 बोटं रंग तर लावून घ्या. तुला शरम नाही वाटत जरा सुद्धा. आता रंग लावण्यात कसली आली शरम. जो माणूस तुझा फक्त तिरस्कार आणि तिरस्कारच करतो त्याला दरवेळेला नव्यानं रंग लावायला येतेस तू. तुम्ही आमचा तिरस्कार करताय हो, पण आम्ही तुमच्यावर प्रेम करतोय की. आणि प्रेम आहे म्हणूनच रंग लावायला आलोय. माझ्या घराचं स्मशान करायला निघाली आहेस तू. तुझ्यामुळे माझ्या घरचा रंग उडतोय. माझ्या सोन्यासारख्या सुनेला घराच्या बाहेर काढलंस तू आणि तू रंग लावतेस मला. तुमची सून या घरातून निघून गेली त्याला आम्ही जबाबदार आहे असं वाटतंय काय तुम्हाला.
तूच जबाबदार आहेस त्याला. आम्हाला वाटतं की तुम्ही जबाबदार आहे सगळ्याला. सुनबाईंनी आमचं लग्न मोडलं, आम्ही त्यांचा संसार मोडला. तसंही कधी ना कधी आम्हाला करायचंच होतं, कारण त्या आम्हाला काही पहिल्यापासून पसंत नव्हत्याच. आधिपतींचा त्यांच्यामध्ये लई जीव अडकला होता, म्हणून आम्ही लग्न लावून दिलं. पण शिकलेली आणि डोसक्यावर नाच करणारी सून आम्हाला कधीच नग होती. त्यामुळे त्यांचा संसार मोडला तर चांगलंच होईल, हेच हवं होतं आम्हाला. बोलताना लाज नाही वाटत ना तुला? हे सगळं अधिपतीने ऐकायला हवं आत्ता. म्हणजे त्याला कळेल की तू या घराची शत्रू आहेस आणि शत्रूच राहशील. भुवनेश्वरी, आम्हाला नाही, माणसानं नाही, किमान देवाला घाबर. देव सगळं बघतोय. देवाच्या काठीला आवाज नसतो भुवनेश्वरी, पण ती एकदा पडली ना की ती अशी पडते. तुम्ही जरा थंड घ्या, हा? कारण तुम्ही चिडलात म्हणजे आम्ही घाबरलो असं काय होत नाही. आम्हाला जे करायचं असतंय ते आम्ही करत आलोय आणि करत राहणार. तुला जे करायचंय ना ते या जन्मात मी होऊ देणार नाही भुवनेश्वरी. मी माझ्या मुलाचा संसार तुटू देणार नाही. तुला माझ्या घराची वाताहत करू देणार नाही. मी अक्षराला या घरात आणीन आणि तुला या घराच्या बाहेर हाकलेन.